नमस्कार, शुभप्रभात. बघू शकता मित्रांनो, आता हे दिसणारे जे लेण्या आहेत, मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे. ह्या ज्या दिसणाऱ्या लेण्या आहेत ते बसव लेण्या आहे, जे की बसव कल्याण इथे जे की जगज्योती महात्मा बसवेश्वरांचा 108 फूट उंचीचा पुतळा आहे. पुतळ्याच्या समोर आपण जर पुतळ्याला वरती जाताना राईट साईडला तिकीट घेऊन वरती जाताना राईट साईडला लेण्या लागतात आणि उजव्या साईडला लेण्या लागतात आणि डाव्या साईडला बसवानाच्या जे काळामध्ये जे काही शेतकरी वगैरे सगळे जे चप्पल हे करणारे केतकिया म्हणजे जे आपले चिंधीचे टोपले वगैरे सगळे जे शेतकरी वर्ग म्हणा जे होते त्याचे चित्र वगैरे दिसतात. आणि वरती आहे ते महात्मा बसवेश्वर महाराजांचा 108 फुटाचा पुतळा आहे. तर आम्ही हे बसव लेण्या बसव कल्याण जिल्हा बिदर कर्नाटक राज्यातले आहे. तुम्ही बघू शकता नॅचरली जे की माळाला कोरून केलेली आहे. तुम्ही बघू शकता. तर आज म्हणण्यापेक्षा काल करंजी परिवाराचे सर्व काही सदस्य होते. 2 क्रुझर गाड्या होत्या. तर गुरुपौर्णिमेनिमित्त आम्ही गुरुला भेटायला गेला होता आणि मग गुरुच्या मठात गुरुचं दर्शन घेतलं, महाप्रसाद घेतला, रात्री मुक्काम करून सकाळी बसव कल्याणला गेलो. तर 20 रुपये तिकीट आहे पर माणसाला आणि 10 रुपये मोबाईलचा, असे मिळून 30 रुपये तिकीट काढून वरी महात्मा बसवेश्वर महाराजांचा पुतळा बघायला गेला. पुतळा बघून साईडनं जे शेतकरी खळं करते, कोणी दूध काढते, कोणी ढोरं चारते, जे चप्पल शिवणारे आहेत, चर्मकर्ती आहेत, कुंभार आहेत, लोहार आहेत, ते वेगवेगळे चित्राचे तिथं प्रदर्शन केलेलं आहे. तुम्ही बघू शकता. तर आम्ही मग ते बघून येऊन नंतर आम्ही लेण्या बघितल्यात आहे. तर ह्याला बसव लेण्या म्हणू शकतात. तिथं आका महादेवी, आल्लम प्रभू असे वेगवेगळे संतांचे तिथं पुतळे लावले आहेत. तुम्ही बघू शकता. या बसव लेण्या बसव कल्याण.